ही गाय आहे, ही तांडोरच्या राजाची डायरेक्ट मुलगी आहे आणि ती संख सोन्याकडनं गाभण होते आणि हा संख सोन्याचा खोंड आहे. आणि हे दोन्ही गाय आणि खोंड दोन्ही द्यायचं आहे. मालकांची अपेक्षित किंमत आहे 1.5 लाख रुपये. मामा तुमचा नंबर सांगा. हे मालक आहेत. 996 9096 84 84 51 68. 51 68. हां, ही डायरेक्ट शेतकऱ्यांची दावण आहे. त्यांची अपेक्षित किंमत 1.5 लाख रुपये. गाय आणि खोंड एकत्र द्यायचं आहे त्यांना. कोणाला पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट दादांना फोन करा. दादा नाव काय तुमचं? राजकुमार मल्लिकार्जुन कुंभार, आणि गाव? सिद्धापूर. सिद्धापूरची ॲक्च्युअल खानच आहे ही. आणि हे डायरेक्ट संख सोन्याचा खोंड आहे आणि ती गाय आहे तांडोरच्या राजाची मुलगी. त्यामुळे दोन्ही टॉपच्या ब्लड लाईन आहेत. कुणाला तुम्हाला वळू वगैरे करायचं असेल किंवा शर्यत क्षेत्रासाठी तर हे कॉम्बिनेशन टॉपचंच असणार आहे. जे काय आपण सध्या आता ही गाय बघतोय, हां ही गाय हां जे थैमल नावाचा काशीद गुरुजींकडे गेला होता हां जवळ्याला, हां त्या बैलाची ही मुलगी आहे. ओके. आणि तांडूरच्या राजाचा जो बाप आहे हां त्याची बहीण, बिराजदारकडे जे बैल होता ओके. त्याची बहीण आहे. तांडूरच्या राजाच्या वडिलांची डायरेक्ट बहीण आहे, बहीण आहे म्हणजे थैलाची मुलगी. हा, थैमलची मुलगी. सिद्धापूर खाणीला जो मूळ बैल होता थैमल, ही थैल्या, ही गाय डायरेक्ट त्याची मुलगी आहे. आणि एवढ्या जुन्या वंशाळीच्या गायी बघायला मिळत नाहीत. ती गाय मामाने सांभाळले, 1 नंबर सांभाळले मामा. आणि ह्याची वंशावळ यांच्याकडे आहेत. हिच्या वंशावळीतल्या कालवडी आणि खोंड पण यांच्याकडे आहेत. त्यातला काय द्यायचं असतील नाही माहीत नाही. तुम्हाला त्यांच्या मुलांचा नंबर देतो मी, तुम्ही डायरेक्ट फोन करा. पण ही गाय तर सध्या द्यायची नाही आहे. पण टॉप म्हणजे टॉप, ही सगळ्यात जुन्या वंशाळी, म्हणजे आजपर्यंत आपण जेवढ्या वंशाळी भेटल्या आणि त्यातली ही सगळ्यात जुनी गाय, सगळ्यात जुनी गाय. आणि आमचं नशीब आहे की थैल्याची जातीवंत पैदास आम्हाला बघायला मिळाली. हां डायरेक्ट ते पण. डायरेक्ट. आणि विषय कसा आहे की एवढ्या जुन्या वंशाळीतल्या काही बघायलाच मिळत नाहीत. त्यातले ही बघायला मिळणं हे आमचं आमचं नशीब. नशीब दोघांचं आहे. आणि हे डायरेक्ट तुम्हाला इथपर्यंत कोण पोचायला देतच नाही, ते विषय वेगळे आहेत खूप. हे खूप गावागावातनं आत नाही यावं लागतं आहे. आणि आम्ही जवळपास 250-300 किलोमीटर जे फिरून आलो होतो, सगळा थकवा हिला बघितल्यावर लगेच गेला. कारण हे बघायला मिळणंच हेच नशीब आहे.